ते चला आता भाभींचा जग देऊन येते. ई नाही म्हणायचं बळा, अन्न आहे बळा ते खा. दादू सारखा ओढतो माझ्यासाठी चांगला डबा चांगला डबा. त्याच्यानंतर मी दही घेतलेला आहे आज मिरा घालून. मदत नाही करते मी, माझी चरबी घालते. मला व्हॅनिला फ्लेवर आवडतो आणि आज मोकळा मोकळा दिसत आहे. शांती शांती आहे खूप घरामध्ये. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत. माझा व्यायाम झालेला आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. स्वयंपाकामध्ये कढईमध्ये मी राजगिऱ्याची भाजी शिजायला टाकलेली आहे आणि पॅनमध्ये मी सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. 2 दिवस झालं गुलाबी थंडी वाढलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता सुंठेचा काढा प्यावं. तसंही मला आतमधून सारखा खोकला लागत आहे, म्हटलं सुंठेचा काढा पिते सकाळ सकाळी. आणि आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर पुढचा स्वयंपाक करायला सुरुवात करते. बाहेर पण छान कोवळं ऊन पडलेलं आहे, खूप छान ऊन पडलेलं आहे. चला तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी श्री सखी श्वेपा पर्णी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. आता मी लवकर घाईघाईत स्वयंपाक केलेला आहे. या इथे तर तुम्हाला माहित आहे चवळीची भाजी केलेली, आता मटकीची भाजी सुद्धा केलेली आहे दादूच्या डब्यासाठी. काल रात्री दादू बोलला की डबा नाही आहे आई, आणि आता म्हणतो आई डबा दे. म्हणलं ठीक आहे बाबा, पटकन त्यासाठी मटकीची भाजी केलेली आहे. पॅक करते. दीजिए. दादूला डब्बा नाहीये, दादू सारखा ओढतो माझ्यासाठी चांगला डबा चांगला डबा. क्या करू, ले बेटा. कशात घेऊ? चपाती घे ना कशात तरी, कुठल्या डब्यात त्याच्यातच. आणि दुसरा आहे ना तुझ्या ही करेल. सर 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 सोड सोड. खोल 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 खोल. हा घे घे पटकन डबा. यात भरले काय ते? काय भरलं याच्यात? काढ काढायच्यात डबा. नेहमी दादू घाई घाई करतो, कभी जल्दी आराम से जाता नाही. अरे डाळे होते डाळे. डब्बा घे. काल रात्रीच बोलला असता तर मी लवकर केला असता, मी व्यायाम करत बसले. ऐसा तो करताय दादू. चला आता उरलेला स्वयंपाक करून घेते. उरलेला स्वयंपाक काय फक्त आता चपात्याच करायच्या आहेत. चला आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी एक्स्ट्रा केळीची भाजी केलेली आहे. हे बघा मस्त केळीची भाजी, वास खूप खमंग सुटलेला आहे. आणि इथं भात सुद्धा केलेला आहे. आज केळीच्या भाज्याबरोबर भात खूप छान लागतो खायला, म्हणून भात सुद्धा केलेला आहे. आता गॅस बंद करते. भात शिजलेला आहे आणि इथे देवाचा नैवेद्य पण तयार आहे. लीजिए फोंडजी, दाखवा नैवेद्य. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तुम्ही पण या जेवण करायला. आणि आज जेवणामध्ये मी केलेला आहे केळीची भाजी, राजगिऱ्याची भाजी, त्याच्यानंतर मटकीची भाजी पण केलेली आहे, पण फोंडजीने दिलेली आहे. मी मटकीची भाजी नाही खात, सुकी मटकीची भाजी. त्याच्यानंतर मी दही घेतलेला आहे आज मिरा घालून, कारण दह्याने वाद वाढत असतो ना शरीरामध्ये, म्हणून मी आज मिरा घालून दही खात आहे थोडस. आणि भात पण घेतलेला आहे, चपाती. मस्त स्वादिष्ट भोजन आहे. नम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोष नलिप्यते. जय श्री कृष्ण. अगोदर केळी आणि भात ट्राय करते, टेस्ट करते. चम्मच तो. वा, मना तर फसलाच. मना बोलला की आई बटाट्याची भाजी आहे का, आणि मीच विचारलो होतं आज केळीची भाजी बनवणार आहे का. अप्रतिम झाली केळी भाजी. कशी झाली पण केळीची भाजी? मना तू पण आवड. चलो. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि जेवण झाल्या मी भांडी आणि किचन वाटा पण स्वच्छ करून घेतलेला आहे. आता दूध सुद्धा गरम करायला ठेवते. आणि या इकडे माझा मना आज झाडू सुद्धा मारत आहे. मनाला आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे मदत करत आहे. धन्यवाद पुत्र आपका. मदत नाही करते मी, माझी चरबी घालते. ठीक आहे, तुझी चरबी घालवायची आहे ना. फरशी पण पुसून घे सगळ्या घराची. ठीक आहे, सगळं भरायचं. हा म्हणजे मी कसं एका दिवसात कधी चरबी कमी होत नसते. हो. म्हणून फक्त झाडू मारतोस का? हा, अभी केले सिर्फ झाडू. ठीक आहे, फारशी. ठीक आहे, कल परची पोचली ना. ठीक आहे. यस. बाकी मी आता टेरेस वरती चाललेली आहे कपडे सुकायला टाकण्यासाठी. कपडे सुकायला टाकून झाल्यानंतर भाभींचा जग सुद्धा देते. 2-3 दिवस झाला आणलेला श्राद्धच्या कार्यक्रमाच्या वेळेस. आता देते भाभींना असतील तर त्या. चला, बकेटमध्ये कपडे आणि पिना सुद्धा घेतलेले आहेत मी कपड्यांना लावण्यासाठी. बापरे, खूप हात दुखला. घेते कपडे सुकायला टाकून आता.
माझे सगळे कपडे सुकायला टाकून झालेले आहेत. आज खूप कपडे होते. चला आता भाभींचा जग देऊन येते. भाभी सो गई थी भाभी ना. हाँ अरे जग देने आई थी भाभी. सो गए थे. अरे देखो साड़ी बीड़ी पहन के मस्त काम कर रही थी भाभी. हाँ मैं तो जा रही थी भाभी. मैं अचानक से आई. फोन करती थी हमेशा लेकिन आज नहीं किया. ये तुम्हारा जग. भाभी मैंने बोला था भाभी नहीं मैं मत बनाओ परेशान मत हो. नहीं भाभी खाना खा के आई हूँ भाभी मैं. पाइनएप्पल देखो कितना सुंदर लग रहा है. मुझे लगा ये नकली है भाभी. भाभी ने खामखा तकलीफ ले ली. भाभी बहुत ज्यादा हो गए चाय. कोई ज्यादा नहीं अभी और एक कप बची है. अभी कोई आ जाएगा पी लेगा. मेरे जैसे ही तुम्हारा हाथ है. अच्छी बनी भाभी चाय. 2 मिनट में बनी है मैगी की जैसे लेकिन अच्छी बनी है. आज हीरा नहीं आया ना. आज हीरा नहीं आया. देखो मैं तो राह देख रही कि हीरा आ जाएगा वीडियो निकालूंगी लेकिन आज नहीं आया. अभी नहीं आया. आएगा 3-4 बजे तक. आज 2 घंटे गप्पे मारे हम दोनों ने. बहुत लेट हो गए भाभी. चला 2 तासात जेवढे कपडे वाळलेले आहेत तेवढे घेऊन जाते घरी. दादूचे कपडे तर सुकले असतील. चला चांगले सुकलेले आहेत. 2-4 कपडे घेऊन जाते. आता जाते घरी. मनाला पण बाहेर जायचं आहे 3 वाजता. आता वाजलेले आहेत 2:15. आई एम कमिंग बेटा. आई एम कमिंग. हाँ जी क्या कर दिए. कपडे सुकून पण आणले. कपडे सुकून पण आणले. थोडेसे जे सुकलेले ते घेऊन आले. ले ले पकड. अब घडी घाल. अब घडी. ठीक आहे. मनाला जायचं आहे दवाखान्यात. टकलूसाठी करतोय उपचार. ठीक आहे जा. चला आता मी पण थोडा आराम करते आणि नंतर मॉलमध्ये जाते. थोडासा किराणा माल आणायचा आहे मला आज. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत. मी थोडा आराम केला आणि तेवढा वेळेत माझा मना दवाखान्यात जाऊन आलेला आहे. काय बोलले डॉक्टर. काय नाही फंगल इन्फेक्शन गेलंय ऑलमोस्ट. मनाच्या डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन झालेलं. डॅन्ड्रफ व्हायचं खूप सारा पण आता कमी झालेला आहे. मग आता केस वाढवणार का. हो मग त्यांनी म्हणलं फक्त आता केस वाढवण्याचे काय ते सोल्युशन दिले. अच्छा ठीक आहे. फायनली माझा मना आता केस वाढवणार. तुम्हाला तर सुंदर केस वाढवलेला मना पाहायला मिळेल लवकरात लवकर. आणि मनाने येताना काहीतरी स्वीट घेऊन आलेला आहे आमच्या सगळ्यांसाठी. दिखा बेटा. तुला विचारून मी आणलंय. हो का. काय बा चॉकलेट तर असते. चॉकलेट प्लस हे क्या ही बोले इन लोगों को. अच्छा हेल्दी खाया करना बेटा. इतने तो ड्राई फ्रूट्स खाता है. मला बाई लई इच्छा झाली बाई गोड खायचं बाई गोड. बाई 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 ठीक आहे. मी आता चिवडा खाणार आणि थोडीशी कॉफी पिणार बस. इव्हिनिंगचा सप्पर माझा डन होईल आणि त्याच्यानंतर मॉलमध्ये जाऊन येते. थोडासा किराणा घेऊन येते. अरे सगळं चॉकलेटच आहे बाळा. त्याच्यात केक मला ना व्हॅनिला फ्लेवर आवडतो. चमचा छोटा पडला आपल्याला. आपल्या घरातलं छान आहे खाले. एवढं महागाचं पण अनहेल्दी. एवढं महागाचं ड्रायफ्रुट्स खा. आता दादू पण आलेला आहे. 5 वाजता. रुको बेटा. आइए स्वागत है आपका. स्वागत है. कैसी गई एग्जाम. कैसी दी एग्जाम. अच्छी. पास हो जाते. अच्छी बात है बेटा. और आपके भाई ने आपके लिए ना बहुत आपका फेवरेट सरप्राइज लेके आया है. पोहे लेके आया है. पोहे थोड़ी लेके आता है. आया है. मैं दिखाती हूँ आपको. हाथ पैर धोल के लेना पहले. दादू अरे काय राव तू बघितलं का सरप्राईज. बघितलं ना. आवडलं का. तुझ्या प्रिय अनुजने आणलेला आहे केक तुझा आवडीचा. दादूला असलं खूप आवडतं खायला. 1 वाटी खाऊन गेलं ना. अरे सकाळी 1 वाटी दही खाऊन गेलंस. आता काय खातोय. खाऊ का नको. खा खा. दही खूप चांगलं असतं बघ. मी बोलले ना तुला की दही साखर खाऊन जा. पेपर चांगला जातो म्हणजे परीक्षा पण चांगली दिली जाते. तुझं प्रॅक्टिकल चांगलं केलं. तू हुशार आहे. ठीक आहे बेटा. दही का खायचं बेटा. त्याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतं म्हणून तन मन शरीर तंदुरुस्त काय तरतरीत राहतं. त्याच्यामुळे दही साखर खायची. ठीक आहे. अजून कशाची भाजी बाळा. हे आहे ना. ठीक आहे.
तिला नाही ओळखत. खा राजगिरा भाजी, चांगलं नको वाटत तुला खायला. ई नाही म्हणायचं बाळा, अन्न आहे बाळा ते, खा. हां थोडी तर खा. ठीक आहे, खाले. हॅपी हॅपी. थंड आहे बाळा दही रे, तर शेवटी खा, नॉर्मल होऊ दे. आणि मी आता इथे कॉफी करण्यासाठी दूध उकळायला ठेवलेलं आहे. आणि ह्या दुधामध्ये मलई आहे खूप, हे बघा तूप आलेलं आहे वरती दुधामध्ये. दूध पण चांगलं उकळायला आहे. चला कॉफी करते. कॉफी काय 1 सेकंदात कॉफी तयार होते का. तयार झाली कॉफी. वाफ आली खूप. कॉफीचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. आणि हॉलमध्ये कोणीच नाही बसलेलं. दादू आणि मना बेडरूममध्ये बसलेले आहेत. 2 दिवस गर्दी होती, एकदम भरलेला होता आमचा हॉल. आणि आज मोकळा मोकळा दिसत आहे. शांती शांती आहे खूप घरामध्ये. आणि कालपासून थंडी पण खूप वाढलेली आहे. मला तर अचानकच खोकला येतो, झोपे सुद्धा खोकला येतो, काही नसताना. कफ नाही काही नाही पण खोकला येतो. जरा थंड हवा लागली की खोकला येतो. म्हणून मी सकाळी सुंठ्याचा काढा पिलेला सकाळ सकाळी. आज आता थोडीशी कॉफी पिते. टेस्टी झाली कॉफी. कॉफी पिऊन झाल्यानंतर मी आता घराशेजारचं एक मॉल आहे तिथून थोडासा किराणा घेऊन येते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.